रोजच्या वापरातील कांदा पुन्हा एकदा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना जो आहे तो रडवताना पाहायला मिळते। कांद्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण जी आहे ती झालेली पाहायला मिळते। किरकोळ बाजारात कांदा तब्बल 20 रुपये किलो खरं तर दर मिळतोय कांद्याला। गेल्या अनेक दिवसापासून कांद्याची निर्यात बंदी असू दे किंवा इतर कारणामुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर मुबलक आवक देखील कांद्याची झालेली आहे आणि त्यामुळे कांद्याचा दर जो आहे तो पूर्णपणे घसरलेला पाहायला मिळतोय। मी सध्या पुणे मार्केट यार्ड परिसरात आहे, जिथं भाज्यांचा मोठा बाजार आहे आणि हा कांद्याचा स्टॉक आपण पाहू शकतो की आवक मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते कांद्याची। त्यासह निर्यात बंदीचा जो कायदा आहे या सगळ्या कारणांमुळे कांद्याचे भाव पुन्हा एकदा घसरलेले पाहायला मिळत आहेत। किरकोळ बाजाराचा विचार केला तर जवळपास 20 रुपये किलोनी कांदा मिळत आहे आणि हा दर अजून देखील पडण्याची शक्यता जे व्यापारी आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून वर्तवली जाते। खरं तर अवकाळी पावसाचा देखील या कांदा पिकाला मोठा फटका गेल्या काही दिवसात जाणवला होता आणि पुन्हा आवक देखील आता मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील जे मार्केट यार्ड आहे तिथं देखील कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे। कांदा मोठ्या प्रमाणात स्टॉकमध्ये जो आहे तो पडून असलेला पाहायला मिळतो या सगळ्या मार्केट परिसरामध्ये आणि आता यामुळेच शेतकरी खरं तर हवालदिल झालेला पाहायला मिळतो। आधीच अवकाळी पावसाने कांद्याचं मोठं नुकसान कांदा पिकाचं झालं होतं आणि त्यानंतर आता पडलेले भाव त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ जी आहे या कांदा पिकामुळे झालेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन प्रसादसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।